एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील भूमिगत गटार साफ करण्यासाठी ठेकेदार अशफाक बशीर शेख आणि मुस्ताक बशीर शेख यांनी कामगारांना पाठवलं होतं। तर ही गटार साफ करण्यासाठी अतुल रतन पवार, राहणार संजय गांधीनगर, यानं गटारीचं झाकण उघडलं असता आतमध्ये असलेल्या विषारी गॅसमुळे तो बेशुद्ध झाला आणि 10 ते 15 फूट खोल गटारीत पडला। त्याला वाचवण्यासाठी या परिसरातील मुस्लिम युवक रियाज जावेद पिंजारी हा गेला असता तोही या विषारी वायूमुळे बेशुद्ध होऊन त्यात पडला। त्यांना वाचवण्यासाठी कमरेला दोर बांधून दुसऱ्या युवकाला खाली सोडलं गेलं, तर त्याचाही जीव कासावीस झाल्यामुळे त्याला ताबडतोब वर खेचण्यात आलं। यातील अतुल रतन पवार आणि रियाज जावेद पिंजारी यांना JCBनं बाजूला खड्डा घेऊन बाहेर काढलं गेलं। मात्र या घटनेत अतुल रतन पवार वय वर्ष 20 याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय आणि रियाज जावेद पिंजारी हा अत्यवस्थ असून त्याच्यावर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तर भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त केलाय। सदरच्या कामाचा कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदार अशफाक शेख, मुस्ताक शेख यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने केली गेली आहे। गुन्हा दाखल न झाल्यास मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा इशारा पवार कुटुंबियांच्या वतीने दिला गेलाय। जर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याशिवाय आम्ही बॉडीला हात लावणार नाही। त्यांनी योग्य ते आम्हाला हे करायला न्याय द्यायला पाहिजे। अपघात झाल्याबद्दल आम्ही बॉडी हातात घेणार नाही, त्यांच्यावर कारवाई व्हावा, गुन्हा दाखल। चौकात पाडायला जायचा आणि तो खाली उतरला, खाली उतरल्यानंतर त्याला चक्कर आली। ते काय म्हणते असं सांगितलं आपला ठेकेदार नाही अशफाक शेख। परत 2 पोरं परत उतरवलं त्याला खड्ड्यात, तर त्यांना पण चक्कर आली, ते पडले दोघं। सेफ्टी काहीच नव्हतं, शंभर मध्ये उतरवलं त्याला। मग चौकात पाडलं परत खाली गेला तो, खाली उतरवलं त्याला परत। त्याचा वासाने आहे ना चक्कर आले त्याला, गॅस तयार झाला। 2 परत त्याला वाचायला गेले, त्यांना पण चक्कर आली परत, ते पडले परत। आता बाहेर कोणी काढलं? कोण होतं बाहेर? आम्ही दोघं काढलं। कोण होतं? तुषार, तुझं काय नाम? शिंदे। तुम्ही गल्लीत ना तुम्ही? आणि जे 2 पोरं म्हणजे त्यांना पण तुम्ही काढलं का? जे 2 पोरं आतमध्ये बेशुद्ध होते ते पोरांनी काढलं ना, बाकीचे बाकीच्यांनी त्यांना दोघांनी आहे ना, तो आणि मामा हे दोघांनी ते ठेकेदारनी आपले अशफाक शेखनी यांना बोलवलं, त्या गटरीचं साफ करायला लावलं। त्या मुलाला सेफ्टी न देता त्या मुलाला काय केलं, डायरेक्ट गटरीत उतरलं। ते मुलगा उतरला, तो मुलगा काही बाहेर निघाला नाही। तो मुलगा नाही निघाला म्हणे तो दोघांना त्यांनी एकट्याला परत बघायला लावलं, तो उतरताना काही निघाला नाही, तो बी गेला। आणि तो तिसऱ्यांदा तो गेला होता, तोही गेला तिसऱ्यांदा तो मुलगा। तो तिघही खाली गेले होते। दोघं एकटा आहे ना, तो एक जण पहिला गेला, तिसरा गेलेला तो निघाला आणि ते 2 जण म्हणजे एक जण गेला, एक जण कुठे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, असं जास्त सिरियस आहे तो बी। आणि अशफाक शेखला आहे ना म्हणजे शिक्षा तर व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर आहे ना जे ठेकेदार आहे ना मेन, जे हरीम कातुरे साहेब यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। कारण यांनी आहे ना न काही करता 25-30 फूट खोदून ठेवले ते खड्डा, पूर्ण काही सेफ्टी नाही, काही नाही, त्याला जाळी नाही बसवले, काही नाही बसवले। ते माणूस पडल्यावर जाळीच जाईन, जाळीतून आपल्याला वाचवता येईल, हे काहीच केलेलं नाही। डायरेक्ट माणूस गेल्यावर डायरेक्ट खाली जात आहे, पण ऑक्सिजन काही भेटत नाही त्याला। कारण नाही भेटल्यामुळे ना माणूस जाऊ शकतो आणि त्याला एकदम ते ढाकण जे उघडायला गेलं तर तो माणूस म्हणजे डायरेक्ट पडून घेतो, ते माणूस एवढं भयंकर येतो 100 वाफ तयार होतं। यांच्यावर 2-3 गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे। आम्ही त्या बॉडीला आम्ही जे याला आपल्या ग्रामीण सरकार हॉस्पिटल मध्ये तिथं हे केलं, जेवपर्यंत न्याय भेटेल तोपर्यंत आम्ही बॉडीला हात लावणार नाही।
हे यांना गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे यांच्यावर. ते पोरं नेमकं शिर्डीला गेले होते. शिर्डीला जाताना ते पायी गेले. दुपारून त्यांना न जेवता त्यांनी आसपास शेखनी बोलून घेतला त्यांना का तुम्ही असं काम करा. त्यांनी न जेवता ते पिचारे गेले ते आणि त्यांनी डायरेक्ट झाकण उघडायला लावलं. तो काली जाय आणि गटर साफ कर. आणि हे काली गेलं तर तो गटर साफ करायला तो डायरेक्ट कालीच राहिला. तो एकदम म्हणजे तो भयंकर झाला. तो त्याच्यानंतर ते 2 जण उतरले. ते दोघांचं बी असं वेगळं हे झालं डायरेक्ट. त्यांच्यावर गुन्हा दाखलच व्हायला पाहिजे. हे आमच्या वडार समाजातर्फे आम्ही हे करतोय. त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे. ॲग्रीमेंट जे आहे ते आपण वाचतो. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे का हे त्याच्याकडून त्या कालावधीमध्ये जर कोणाकडून तिथं माणसाचं नुकसान झालं, मयत झाला, तर त्याची भरपाई देण्याची जबाबदारी कातडी. म्हणजे कातडीचं नाव घेण्यापेक्षा त्या ठेकेदारचे नाही. ज्यांनी एसटीपी प्लॅनचं काम घेतलं. 2 गोष्टी, एसटीपी प्लॅनचं काम घेणं हा एक भाग आणि दुसरा भाग स्वच्छतेचा ठेका लिहिणं हा वेगळा भाग. हे 2 भाग वेगळे. तर एसटीपीचा ठेका ज्यांनी घेतला तर त्याच्या ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं जर माणूस कुठे मयत झाला तर त्या माणसाची जबाबदारी भरपाई देण्याची ही माझी आहे. असं एसटीपी ज्यांनी मूळ कॉन्ट्रॅक्ट घेतलं काम करताना त्याचं त्यांनी दिलेलं आहे. आता त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये एक दोष लक्षात आला का त्या जर व्यक्ती ही भरपाईचा विषय बोललो मी तुम्हाला ठेक्यामधला, पण त्या ठेक्यामध्ये हे म्हणलेलं नाही आहे का जर माणूस मयत झाला किंवा जखमी झाला तर त्याच्याबाबत फौजदारी जो गुन्हा होतो तो फौजदारी गुन्हा येतो, निष्काळजीपणा, तर त्याबाबत त्याच्यात बनलेलं नाही. पण तरी देखील ते त्याच्यातून सुटू शकत नाही. त्याचं कारण असं, एखाद्या ठेक्यामध्ये जर तो मुद्दा म्हणला लिहिला नसेल तर याचा अर्थ कायदा माफ करत नाही. कायदा तो कायदाच आहे. म्हणजे फौजदारी गुन्हा हा त्या ह्याच्यामध्ये येतो. हा एक भाग कळाला तुम्हाला. पुढचा भाग सांगतो. तो जो ठेका आहे, मूळ एसटीपी प्लॅनचा जो ठेका आहे, तो ठेकाची मुदत तिने अजून नगरपालिकेला हँडओव्हरच केलेलं नाही, कंप्लिशनच नाही. तो ठेकेदाराकडून नगरपालिकेने हँडओव्हर झालेला आहे. आता हा एक मुद्दा झाला म्हणजे तो ठेकेदार ह्याच्यामध्ये पिक्चरमध्ये येतोच मुदतवाढ का दिली 2 वर्ष येते नगरपालिका घटनाच घडली नसती. नाही जर काम पूर्ण झालं असं तर ही घटनाच घडली नसती. नगरपालिकेने अधिकारी बोलवा मुदतवाढ का दिली तो नंतर आणि पहिले हा विषय कागद बोलवलेत आपण मुदतवाढ दिल्याचे पेपर बोलवले ते 2 मिनिटात असा विषय त्याच्यामध्ये बोलू पहिलं वैयक्तिक तर 2 वर्षाची मुदत संपलेली. पण 2 वर्षाच्या पुढे त्यांचा तो पण थोडासा मागितला का 23 तारीख 2 महिने अजूनही हँडओव्हर केलेलं नाही. म्हणजे मूळ कॉन्ट्रॅक्ट आजही ते जबाबदारी आहे. हा एक भाग. आता पुढचा मुद्दा असा तयार झाला तर जो स्वच्छतेचा ठेका दिलेला आहे तो पण आपण वाचला. या ठेक्यामध्ये असं तो ठेका, आता प्रश्न असा येतो जर नगरपालिकेच्या ताब्यातच जर अजून मिळालं नाही तर तुम्ही स्वच्छतेचा ठेका दिलाच का? तुमच्या ताब्यात असेल तुम्ही ठेका कशी देऊ शकता? कामच कंप्लीट नाही, इनकम्प्लीट काम. तुम्ही नगरपालिकेचा म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये का आम्ही त्याला तिथं पाठवलं आमचा त्याच्याशी संबंधच नाही. ते संबंध नाही पण नगरपालिकेने ताब्यात मिळण्यापूर्वी दुसरा ठेका केलाच कसं स्वच्छतेचा तुमच्या जर ताब्यात नाही. आणि नाही माझं बोलू होते तुमचे प्रश्न त्यांनी ते मास्क वापरायला पाहिजे. ते वाचलं आपण ज्या ज्या आवश्यक गोष्टी ना त्या त्यांनी ठेकेदारांनी वापरायला पाहिजे. सेफ्टी इक्विपमेंट पाहिजे ते वापरायला पाहिजे. माझी मुलं काही सुटून जाते बोलायचं काय सांगता हे साधेच आहे ना तो देखील जबाबदार. कारण त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे, इलिगल पद्धतीने घेतलंय. जरूर चालू शिवकडे येतात त्यांनी पर्सनल कॉन्ट्रॅक्ट केलं, ताब्यात घेतलं, पण तो ते पाहत होता. कारण त्यांनी आपला माणूस कामाला लावला. म्हणजे आपल्या माणसाला जबाबदार हा तो ठेकेदार. म्हणजे आता याच्यामध्ये मला 3 दोष दिसतात. मूळ त्यांनी हँडओव्हर न केल्यामुळे मूळ प्लॅन्टवाला आहे. दुसरा हा ठेकेदार आहे. आणि तिसरा सीओ साहेबांनी सही केली. सीओ साहेबांनी काम पूर्ण ताब्यात न मिळतात नवीन ठेका केलाच का? बरोबर. नवीन मास्टर ॲग्रीमेंट केलंच का? बघा बरोबर आहे. हे तिघं जगाचं मार्ग सहज दोषी दिसते. अजून तुम्हाला आता काय बरोबर कारण हे 3 दोघं उघड दोषी. आज एक मुलगा ते एसटीपी प्लॅनचे 15 फूट चेंबरमध्ये पडला. त्याला काढण्यासाठी गेल्यानंतर गल्लीतले 2 पोर बेशुद्ध पडले.
नगरपालिकेचा एक कर्मचारी बेशुद्ध पडला आणि पूर्णपणे तो निष्कृष्ट काम आहे. पायी चालता माणूस त्याच्यात पडू शकतो. याचा अर्थ किती भ्रष्टाचार चाललेला आहे इथं. या भ्रष्टाचारावर सर्वांनी लक्ष द्यावा, कारण की संगमनेर नगरपालिका प्रशासन लागल्यामुळे भरपूर माजलेली आहे. ह्या माजलेल्या अधिकाऱ्यांवर कधी कारवाई झाली नाही आणि भविष्यात कधी नगरपालिकेत घुसून काही तोडफोड झाली याला जबाबदार म्हणून प्रशासन राहील. आता आम्ही दवाखान्यात चाललोय. आमचे पोरं कशी आहे सांगता नाही येणार. परमेश्वर त्याला चांगलं ठेव, अल्लाह त्यांची हिफाजत करे. नाही तर आम्ही त्या नगरपालिकेला पेटवल्याशिवाय राहणार नाही. जर आमच्या मुलांना काही झालं तर आम्ही नगरपालिका पेटून टाकू. हे सर्वसामान्य कुटुंबातील युवक आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये आणि संबंधितांवर ताबडतोब कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे गणपुले यांनी केली आहे. या प्रसंगी नितीन अभंग, ठाकरे सेनेचे अमर कतारी आणि कार्यकर्त्यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्यात. नगर परिसरातील एक युवक सकाळीच त्या गटारच्या कामाला गेला एसटीपीच्या आणि त्या काम करत असताना म्हणजे त्यांनी जवळजवळ निम्म काम केलं आणि त्याला अजून खाली उतरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला सेफ्टीची कोणती व्यवस्था केलेली नव्हती आणि त्या सेफ्टीची व्यवस्था नसल्यामुळं त्याचा श्वास गुदमरून तो त्या ठिकाणी मरण पावला. त्याला प्राथमिक कुठे हॉस्पिटलला नेलं, त्यानंतर आता पोस्टमॉर्टमसाठी नेलं. या त्याच्या सगळ्या घरच्यांची मागणी आहे. ही मागणी काय आमची नाही, आमच्या कोणी एकाची मागणी नाही, ही सर्व परिसरातील नागरिकांची मागणी आणि संगमनेरकरांची मागणी आहे की संबंधित जे लोकांनी निष्काळजीपणा केलेला आहे त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यात तो कॉन्ट्रॅक्टर असो किंवा संबंधित अधिकारी असो, कोणालाही सोडू नये. सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत जे प्रेत आहे ते ताब्यात घेतलं जाणार नाही, त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार नाही. ही आमच्या सर्वांचं म्हणणं आहे. एवढंच म्हणणं आहे, आपणही सगळ्यांनी आमच्या ही गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचवावी ही विनंती करतो. मेन म्हणजे तो शिर्डीला पायी गेला होता. शिर्डीहून आल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्याला घरून बळजबरीने नेलेलं आहे. त्याच्यामुळे त्या कॉन्ट्रॅक्टर, गटरच्या ठेकेदारावर, आरोग्याच्या संबंधित अधिकाऱ्यावर आणि नगरपालिकेच्या शिवा साहेबांवर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, सगळ्यांच्या वतीने सांगतो. एसटीपी आणि भूमिगत गटार योजना ही सगळ्यात वादग्रस्त आणि सगळ्यात नॉन टेक्निकल योजना आहे असं आमचं मत आहे. यापूर्वी त्या सगळ्या एसटीपी प्लांटच्या आजूबाजूला लोकांनी आंदोलन केलं होतं. याच्यामुळे प्रदूषण होईल, आमच्या जीविताला धोका होईल. त्यावेळेला मोठमोठ्या गप्पा हाकल्या गेल्या. जीविताला धोका होत नाही किंवा एसटीपी चांगला आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या विरोधामुळे तो स्थगित झाला. आज त्या एसटीपीच्या दुष्परिणामांचं सगळ्यात मोठं उदाहरण महाराष्ट्र संगमनेरातल्या जनतेच्या समोर आलेलं आहे की त्या एसटीपी साठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये, चेंबरमध्ये साफ करायला, चोकअप काढायला कामगार सोडला तर त्या कामगाराला सेफ्टी बेल्ट नाही, त्याला झटकांवर ओढून घेण्याची सोय नाही. चेंबर उघडला, त्या चेंबरमध्ये गॅस असेल तर त्याला मास्क दिला पाहिजे, त्या मास्कला ऑक्सिजनची सोय असली पाहिजे. यातली कुठलीही सोय नसताना सब कॉन्ट्रॅक्टरनी बळजबरीनी दमून, शिर्डीला पायी जाऊन दमून आलेला मुलगा आहे त्याला हात उतरवलं. त्याला वाचवायला गेला, त्या मुलाची दाद दिली पाहिजे. त्यातला एक जण आत्ताही कुठे हॉस्पिटलला सिरियस आहे आणि तिसरा जो गेला होता त्याची दाद दिली पाहिजे की एकदा मित्राला वाचवायला उतरला, त्याला त्रास झाला, तो बेशुद्ध झाला, त्याला बाहेर काढलं घाई आणि जातपातीच्या पलीकडे गरीब याच्या मदतीला जातो. पण ठेकेदार कष्टकऱ्याच्या मागे कधी उभे राहत नाही. 5 स्टार ऑफिसेस मध्ये बसतात आणि बंद काचाच्या एसी गाड्यातून हिंडतात. काम करणारा जो कामगार आहे तो कशा परिस्थितीत काम करतो. माझं असं म्हणणं आहे, या ठेकेदाराने एकदा येऊन त्यांनाही चेंबर मध्ये उतरवलं पाहिजे बिगर सेफ्टीचं. म्हणजे आपण कोणाकडून काम करून घेतो आणि त्याची माणसासारखी वागणूक त्याला देतो का जनावरांसारखी देतो हे त्यांनाही कळायला पाहिजे. तेव्हा मागणी जी आता प्रकाशने केली संगमनेरातल्या, मी याच्यात राजकारण आणत नाही, सगळ्या जनतेची मागणी आहे शहरातल्या की एक तरुणाचा घरातला एकुलता एक करता मुलगा गेला, दुसरा वाचवायला गेलेला सिरियस आहे. तरुण मुलं अशा पद्धतीने जायला जे जबाबदार आहेत तो मेन ठेकेदार असेल, सब कॉन्ट्रॅक्टर असेल. आता आम्ही PI साहेबांशी चर्चा केलेली आहे. प्रकाशनी सांगितलं तसं ज्यांच्या घरातलं मूल गेलं त्यांच्या भावना अत्यंत चिडलेल्या आहेत. त्यांचं तर म्हणणं आहे की आम्ही विधी करणार नाही पुढचे गुन्हा दाखल झाल्याशिवाय. पण सगळं गावही वाट पाहतंय की त्या गेलेल्या जीवाला आणि जो अत्यवस्थ आहे तो लवकर बरा व्हावा, पण त्यालाही न्याय मिळाला पाहिजे. आणि याच्यात कुठल्याही सेफ्टी शिवाय
कामगारांची काळजी न घेता आणि टेंडर मधल्या कंडिशन शिवाय कोणी काम करत असेल किंवा करून घेत असेल बळजबरीने किरकोळ मजुरीच्या आशेवर राबणाऱ्या माणसाकडून, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सगळ्या संगमनेरातल्या तमाम जनतेच्या वतीने मी करतो। याच्यात कुठलंही राजकारण नाही, ज्याची चूक आहे आणि ज्याचा दोष आहे, ज्या दोषामुळे एक जीव गेला, दुसऱ्या जीवाला धोका निर्माण झाला, तिसरा जीव थोडक्यात वाचला, त्यात गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। ती मागणी आम्ही PI साहेबांच्या कानावर घातली, त्यांचं आणि सीओचं बोलणं करून दिलेलं आहे। टेंडर मधली जी कंडिशन असेल सेफ्टीची त्याच्या कॉपी मागायला सांगितलेले आहेत, त्या कॉपी प्रमाणे जर जो दोष आहे त्या दोषासाठी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी। अतुल रतन पवार हा शिर्डीला पायी दर्शनासाठी गेला होता। तो घरी आल्यावर ठेकेदार अशफाक शेख आणि मुस्ताक शेख यांनी त्याला त्या ठिकाणी काम करण्यासाठी नेलं होतं। अशी घटना घडल्यानंतर हे ठेकेदार त्या ठिकाणावरून पसार झाले। ही गटार साफ करताना त्यांना ऑक्सिजन मास्क किंवा दोर अथवा कुठल्याही सुविधा दिल्या गेल्या नाही, त्यामुळे निष्पाप तरुणाचा यात जीव गेला। शहर पोलीस ठाण्यात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक गुन्हा दाखल होईपर्यंत ठाण मांडून बसलेत। सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर। आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात। भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा। साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर। संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08।